खूप दिवसांनी ब्लॉग बनवत आहे मी। 3-4 तारखेला ब्लॉग बनवला असेल ना। आज आहे, आज किती तारीख आहे? आज 15 तारीख आहे। तर 14-15 आज 15 तारीख आहे। त्या 15 तारखेला मी ब्लॉग बनवत आहे। तसं त्याचं कारण पण आहे, कारण मला पण खूप टेन्शन आलं होतं की आता रूम बघायला जायचं, रूम कुठं भेटती, काय भेटती, बरं चांगलं पण पाहिजे, फॅमिली आहेत, मुलं आहेत, मुली आहेत सोबत, त्यांच्यासाठी रूम चांगली टेन्शन मध्ये होते। आणि त्या टेन्शनमुळे मला व्हिडिओज बनवणं झालं नाही, म्हणजे व्हिडिओ बनवणं झालं नाही असं नाहीये, पण ते मनच करत नव्हतं की व्हिडिओ बनव, आता असं काही मन करत नव्हतं। जसं लग्न करून आले तसं ह्या भाड्याच्याच घरामध्ये आहे, भाड्याचंच घर चालले आणि सतत चेंज करायचं, सतत सारखं चेंज करायच्या, म्हणजे सुरुवातीला तर ह्यांच्यामुळे चेंज करावं लागायचं, कारण ह्यांचं इकडं जॉब तिकडं जॉब, हे गाव ते गाव, 4-5 वर्ष असे निघून गेले। आता नाही सारखी करावं लागत, पण काय होतं 2-3 वर्षाला काहीतरी कारण निघतं। कारण काय, घरमालकाच्या लाईटीचाच प्रॉब्लेम आला, पाण्याचाच प्रॉब्लेम आला, त्याच्यामुळे चेंज करायची, किंवा घरमालकाला स्वतःलाच राहायचंय, तर आता काय की 1 वर्ष झालं की लगेच घरमालक भाडं वाढवणार। बरं उन्हाळा आला की लगेच पाण्याच्या टँकला पैसे द्या, ते वेगळेच, पण लाईट बिल पण त्यांचं वेगळंच ते असणार, हे चालूच राहते। मग आपल्याला पण परवडलं पाहिजे ना। आपण जरी भाड्याच्या घरात राहत असलो तरी पण आपल्याला सगळं बघावं लागतं, भाडं पण द्यायचं असतं, ते परवडलं पण पाहिजे। मग त्या कारणाने की चेंज करायचे, म्हणजे सतत तोच आहे। आणि आता रूम केली होती, 2-3 वर्ष झालं, आता तर घरमालकालाच यायचंय राहायला, तर त्याच्यामुळे ती रूम पण चेंज करायची। आता ही ज्या घरात मी राहते ते घर मी तुम्हाला दाखवेन, रूम चेंज करताना दिसेल तुम्हाला। शेवटी मी ह्याचा पण एक ब्लॉग टाकीन की बाबा हे चेंज करा, लय बेकार हाल होता चेंज करताना, पण आता मला काय सवय पडून गेली, 10-15 वर्ष झालं तेच चालू आहे, आणि आता काही सवय झाली म्हणायचं, त्याच्यामुळं काही नाही। तर बघितली मी रूम दुसरी, त्याच्यामुळं आज म्हणलं तर बनवावं एक व्हिडिओ, जरा थोडंसं टेन्शन कमी झालंय। थोडी भांडी पण घासून घेतली, तर डबे ते घासून घेतले तर आणि आता जसं थोडं काम करून व्हिडिओ बनवणार मग।